नमस्कार मंडळी, कुक विथ सोनालीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण करणार आहोत मुंबईचा फेमस असा चना चाट। चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी घेतलेले आहे काही घरचे आपले जे गावरान चणे असतात ना, हरभरा म्हणतो आपण त्याला, तर ते मी रात्रीच भिजत घातले होते। आता दुसऱ्या दिवशी मी त्याला 1-2 पाण्याने स्वच्छ धुतले आणि कुकरमध्ये घालते आणि थोडंसं पाणी आणि मीठ घालून याला 2 ते 3 शिट्ट्या काढून घ्यायच्या आपल्याला झाकण। मीठ घातल्याने काय होतं, ते मीठ जे ना एकदम आतमध्ये पर्यंत जातं आणि ते चणे खाण्यासाठी इतके टेस्टी लागतात ना, आपण नुसते जरी खाल्ले छान लागतात। आता इथं मी एक मोठा कांदा चिरून घेतलेला आहे बारीक, त्यानंतर टोमॅटो चिरून घेतलेला आहे आणि कोथिंबीर आणि थोडासा लसूण चॉप करून घेतला आहे। आता इथे अर्धी वाटी पाणी घेतले, त्यात अर्धा चमचा लाल तिखट, अर्धा चमचा गरम मसाला, अर्धा चमचा चाट मसाला आणि अर्धा चमचा खानदेशी मसाला घातलाय। तुमच्या आवडीनुसार मसाले तुम्ही कमी जास्त करू शकता आणि हे व्यवस्थित चमच्याने मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपल्याला हे नंतर आपल्याला फोडणीत घालायचं आहे। आता इथे फोडणीसाठी मी कढईत तेल घातलेलं आहे, 1 पळी छोटी, आणि त्यानंतर तेल गरम झालं व्यवस्थित की त्यामध्ये जिरं मोहरी घालणार आहे। जिरं मोहरी व्यवस्थित तळायची आपल्याला। आता मी थोडीशी मोहरी टाकून बघते तेल गरम झाले की नाही। तेल व्यवस्थित गरम झाले। परत आता थोडीशी मोहरी घालते आणि जिरं घालून घेते। जिरं व्यवस्थित लाल बुंद झालं की मग आपल्याला लसूण घालायचा। 3 चिंचा हिंग पण घातलाय मी। हिंगाने काय होतं, पोटासाठी चांगला असतो, त्यामुळे प्रत्येक भाज्यात मी थोडासा हिंग वापरते। आता लसूण घातलेला आहे चॉप केलेला। लसूण छान व्यवस्थित लाल बुंद करायचा आहे, परतून घ्यायचा आहे आपल्याला। लसूण मंद गॅसवरच परतायचा आहे, नाहीतर मग लगेच जळून जातो तो। लसूण लालसर झालेला आहे। आता आपण जे मसाल्याचं पाणी करून ठेवलं होतं ना, ते घालायचं आहे आणि ते परतलं की त्यामध्ये आपले शिजलेले जे चणे आहेत ते घालून घ्यायचे आणि चणे व्यवस्थित परतून घ्यायची। आता चणे परतताना याच्यामध्ये आपल्याला परत थोडंसं मीठ घालायचं आहे। आता इथे थोडंसं मी परत मीठ घातलेलं आहे। आता चणे शिजताना आपण मीठ घातलेलं होतं, त्यामुळे इथे थोडंसं बेतानेच टाकायचं आणि आता याला पाणी सुटलेलं, म्हणजे पाणी आपण टाकलेलं होतं, त्यामुळे थोडंसं झाकण ठेवून पाणी आटेपर्यंत परतून घ्यायचं आहे आणि आता पाणी पूर्ण आटलेलं आहे। आता मी प्लेटीत काढून घेते चणे आणि वरतून आता आपल्याला बारीक चॉप केलेला जो कांदा आहे तो घालायचा आहे। त्यानंतर टोमॅटो आणि कोथिंबीर घालायची आहे आणि हवं असेल तर तुम्ही परत चाट मसाला पण वरतून घालू शकता। मी नाही घातला कारण की मला नाही आवडत। आणि चला, गार्निशिंग झालेलं आहे, आता खाण्यासाठी रेडी आहे। तर कसा वाटला तुम्हाला मुंबईचा फेमस चना चाट? नक्की ट्राय करा, मला खात्री आहे तुम्हाला नक्की आवडेल आणि आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग पुन्हा भेटूया छानशा अशा व्हिडिओमध्ये। तोपर्यंत बाय बाय।